डिमांड काय काय आज मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने आझाद मैदान येथे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्या सोडवत नसलेल्या मुंबईचे शिक्षण उपसंचालक श्री राजेश कंकाळ व सहाय्यक संचालक श्री सुनील सावंत यांना हटवण्याची भूमिका घेत आझाद मैदानात आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून 500 शिक्षक इथे जमा झालेले आहेत। मुंबईचे शिक्षण उपसंचालक कार्यालय हे एक तर काम करत नाही आणि करायचं म्हटलं तर पैसे घेतल्याशिवाय जागेवरनं हलत नाही। यापूर्वीचे मुंबईचे तिन्ही शिक्षण उपसंचालक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशीच्या फेऱ्यात आहेत। एकाची SIT चौकशी आहे, एक जण तुरुंगात आहे आणि कोट्यावधीची मालमत्ता त्यांच्या घरी सापडलेली आहे। तरी नवीन आलेले शिक्षण उपसंचालक कोणत्याही प्रकारचं काम करत नाही, त्यांच्या विरोधातही चौकशी चालू आहे। असे राजेश कंकाळ आमच्या विभागाला नकोत ही भूमिका घेऊन आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। शिक्षक कंटाळलेले आहेत, त्रासलेले आहेत। महिनोन्महिने त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो, शिक्षकांना त्यांच्या मान्यता द्या, त्यांची थकीत वेतन देयके मंजूर करा, शिक्षकांना संस्थांना, अल्पसंख्याक संस्थांना ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती करू नका, परंतु त्यांची सक्ती चालूच आहे। येणं केनं प्रकारेनं शिक्षकांना छळण्याचा प्रकार या कार्यालयाकडून होत असल्यामुळे आता शिक्षक प्रचंड चिडलेले आहेत, त्रासलेले आहेत, संतापलेले आहेत। याच्यातून ह्याला अनिष्ट वळण लागू नये अशी आमची खरोखर मनापासूनची इच्छा आहे। मी मुकुंद आंधळकर, सरचिटणीस, मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना।